नमस्कार, मी प्रशांत कदम. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांना आता 20 दिवस होत आलेले आहेत आणि या 20 दिवसानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन वाढत चाललेलं आहे. काल वॉशिंग्टनमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि 3 गोष्टींमधून त्यांचं फ्रस्ट्रेशन आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. पहिली गोष्ट आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीशी निगडीत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं जी तेलाची नाकेबंदी करून ठेवलेली आहे ती ओपन करण्यामध्ये अमेरिकेला यश येत नाही आहे. अमेरिकेनं सुरुवातीला दावे मोठमोठे केले की आपलं आरमार तिथं पाठवू, इराणची जी माइन्स पेरण्याची जी ताकद आहे ती आम्ही सगळी उद्ध्वस्त करू आणि त्यांचे जवळपास 60-62 माइंड लेयर्स आपण उद्ध्वस्त केलेले आहेत, असा सुद्धा दावा डोनाल्ड ट्रम्प करत होते. पण त्यांना ही सामुद्रधुनी ना स्वतःच्या बळावरती ओपन करता आलेली आहे, ना ही सामुद्रधुनी ओपन करण्यासाठी कुठल्या इतर देशांची मदत त्यांना मिळतीये. आणि जगामध्ये या सगळ्या देशांना एकत्रित करण्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रश्नावरती अमेरिकेला यश मिळत नाहीये. किती मोठी गोष्ट आहे बघा की अमेरिकेसारखा देश इराणवरती हल्ला करतो आणि त्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणनं हे नाक दाबलेलं आहे अमेरिकेचं आणि त्याच्यामुळे इतकी तडफड अमेरिकेची होतीये. म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकन तेलाची वाहतूक होत नाही, फार कमी होते. बाकीच्याच देशांना याचा जास्त फटका बसतोय, पण तरीसुद्धा आता ही जबाबदारी अमेरिकेची बनलेली आहे. कारण युद्धाच्या जळा इतरांना पोहोचल्यानंतर त्याच्या संदर्भातलं जो एक मोरल सपोर्ट असतो तो कमी होत जातो आणि तेच या युद्धाच्या बाबतीत इराण परफेक्टली करताना दिसतंय. आणि ट्रम्प यांची विधानं पण किती बदलत गेली बघा. सुरुवातीला ते असं म्हणत होते की ज्या देशांना तिथून वाहतूक करायची त्यांनी थोडेसे गट्स दाखवावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, तुम्ही थोडंसं धाडस दाखवा. पण हे असं धाडस ना स्वतः अमेरिका दाखवू शकलेली आहे, ना त्यांच्या या धाडसावरती इतर देशांनी विश्वास ठेवलेला आहे. दुसऱ्यांदा पुन्हा ते असं म्हणायला लागले की इराणची आम्ही एकतर नेव्ही, एअरफोर्स सगळी क्षमता बरखास्त केलेली आहे. माइंड लेयर्स म्हणजे समुद्रामध्ये सुरुंग पेरण्याची त्यांची जी ताकद आहे ती त्यांच्याकडे आता उरलेलीच नाहीये, हा दावा डोनाल्ड ट्रम्प करत होते. पण मग जर इराणकडे ही ताकदच नाहीये तर मग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक अजून सुरू का होत नाहीये याचं उत्तर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे नाहीये. आणि म्हणूनच काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसलं. ते असं म्हणत होते की आम्हाला 1% सुद्धा कमी ऑइल या होर्मुझ स्ट्रेटमधून मिळतं आणि बाकीच्यांना जपानला 95%, चायनाला 90%, साऊथ कोरियाला 35% मिळतं आणि त्यांनी आता आमच्या मदतीला यायला पाहिजे. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? ऐका. Far more than ours. We get less than 1% of our oil from the Strait, and some countries get much more. Japan gets 95%, China gets 90%. Many of the Europeans get quite a bit. South Korea gets 35%. So we want them to come and help us with the Strait. आणि दुसरी गोष्ट, या युद्धाला आता 20 दिवस होत असताना दिसतीये की अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प हे इराणचं कौतुक करताना दिसत आहेत. ते असं म्हणतायत की आय एम डीलिंग विथ व्हेरी स्मार्ट प्लेयर्स, दीज आर स्मार्ट प्लेयर, दे डोंट गेट देअर अदरवाईज. आणि हाय IQ असलेले हे लोक आहेत असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प इराणी लोकांच्या बद्दल पत्रकार परिषदेत म्हणतायत. साहजिक आहे की कुठल्याही युद्धामध्ये तुम्हाला पहिल्यांदा शत्रू किती मोठा आहे, त्याची ताकद काय आहे हे ओळखावं लागतं. आणि कदाचित इराणच्या बाबतीत हा अभ्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा कमी पडला का, की जेणेकरून त्यांना आता कळतंय इराणी लोकांच्या बद्दल आणि ते आता अशी विधानं करतात. Much more, only because people don't understand to a large. It's a big chess game at a very high level. It's a very high level chess, the highest. And I'm dealing with very smart players. These are smart people. They don't get there. When you deal with some of these people, you're dealing with high level intellect, very high IQ people. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेलं एक धक्कादायक विधान हे होतं की इराण आपल्या शेजारी राष्ट्रांवरती हल्ला करेल याची आम्हाला बिलकुलही कल्पना नव्हती, आम्ही ते एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. म्हणजे बघा की इराणनं याच्यामध्ये काय केलं की ज्या क्षणी अमेरिकन लष्कर जे आहे ते या देशातल्या हवाई तळांचा वापर करून हल्ला करू लागलं, त्या क्षणी इराणनं सांगितलं शेजारी राष्ट्रांना, आमची आणि तुमची दुश्मनी नाहीये, पण जोपर्यंत
तुम्ही तुमची जमीन अमेरिकेला वापरू देताय तोपर्यंत आम्ही तुमच्यावरती हल्ले करणार. आणि काल त्याचंच एक सगळ्यात मोठं उदाहरण पाहायला मिळालं. ज्यावेळी इराणच्या खर्ग बंदरावरती अमेरिकेनं हल्ला केला, तो UAE मधून झाल्याचं सांगितलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर दुबई विमानतळावरती, की जे जगातल्या सर्वात बिझी एअरपोर्टपैकी एक आहे, तिथं इराणनं हल्ला केला. आणि हे इतकं महत्त्वाचं एअरपोर्ट जवळपास काही तास बंद करावं लागलं. आणि आता डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की इराण असं करेल शेजारी राष्ट्रांच्या बद्दल याची आम्हाला कल्पना नव्हती. काय म्हणालेत ऐका. And remember, they have all of those missiles. And I heard they were sending missiles to UAE. I said, that's strange. You know, UAE is like the banker for Iran. They're like the banker. Qatar, their neighbors, they got along okay. Saudi Arabia. All of a sudden, Kuwait is getting hit. Bahrain is getting, all these countries are getting hit. There was no expert that would say that was going to happen. It's not a question of like, gee, should you have known? And if we did know, big deal. I mean, we have to do what we have to do. डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन अजून एका गोष्टीबद्दल दिसतंय. ते असं म्हणतायत की इराणमध्ये चर्चा कोणाशी करायची हेच मला आता कळत नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, माय बिगेस्ट प्रॉब्लेम इज दॅट आय हॅव नो आयडिया who we are talking to because nobody has ever heard of any of these people. They are all dead. मोजताबा खामेनी यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहात की नाही या प्रश्नावरती डोनाल्ड ट्रम्प यांचं हे फ्रस्ट्रेटिंग उत्तर होतं. काय म्हणालेत ऐका. No anti-aircraft weapons. They have no leadership. The leadership is gone. But then they set up a new leadership to go and name a new leader, and that leadership is gone. And now they think maybe the sun is gone. They're all gone. My biggest problem is I have no idea who we're talking to because nobody ever heard of any of these people. They're all dead. आणि पुन्हा तेच की अमेरिका आता हा पण दावा करतंय की आम्ही या देशांना, जे देश त्यांच्या मदतीला आलेले नाहीयेत, त्यांना आम्ही एरवी किती मदत करतो. म्हणजे त्यांनी आकडा वाचून दाखवला. 45,000 ट्रूप्स आमचे जपानमध्ये आहेत, 45,000 साऊथ कोरियामध्ये आहेत, 50,000 जर्मनीमध्ये आहेत. आणि आम्ही या सगळ्या देशांना संरक्षण पुरवण्याचं काम करतो, पण ते सुद्धा या युद्धामध्ये आमच्यासोबत यायला तयार नाही आहेत. ही अमेरिकेच्या सारख्या इतक्या मोठ्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाची हतबल. I need your aircraft carriers after we've already won. So, you know, those things are very disappointing. And you have to remember, we have 45,000 troops in Japan. We have 45,000 troops in South Korea. We have 45,000, 50,000 troops in Germany. We defend all these countries. And then, do you have any minesweepers? And they say, well, would it be possible for us not to get involved? I've been saying it for a long time. आणि एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध लवकर संपेल, तेलाचे भाव आता जे वाढलेले आहेत ते लवकरात लवकर नॉर्मल होतील आणि ज्या क्षणी ही सगळी परिस्थिती नॉर्मल होईल त्याच्यानंतर तेल सामान्य व्हायला, म्हणजे त्याच्या चढलेल्या किमती खाली यायला अजिबात वेळ लागणार नाहीये असं देखील सांगतायत. एक प्रकारे मार्केटला दिलासा द्यायचा प्रयत्न करतायत. पण दुसरीकडं कालच त्यांचं विधान होतं की इराणसोबत आम्ही कुठलीही डील करणार नाही, आम्ही ठरवू त्या डीलची वेळ आणि टायमिंग. पण आता मात्र हे कळतंय, म्हणजे इराणच्या लोकांनी उत्तर दिलंय की जरी ते जाहीरपणे हा क्लेम करत असले की इराण वॉन्ट्स निगोशिएशन, बट इराणियन ऑफिशियल्स से द ऑपोजिट इज हॅपनिंग बिहाइंड द सीन. ट्रम्प्स एन्वॉय स्टीव्ह विटकॉफ आणि इतर जे लोक आहेत त्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना बोलणी करण्यासाठी फोन केलेला होता आणि तातडीनं निगोशिएशन करूयात असा मेसेज दिल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं युद्धाला 20 दिवस झाल्यानंतरच्या या गोष्टी दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन वेगवेगळ्या पातळीमधून दिसायला लागलेलं आहे आणि तेच त्यांच्या पत्रकार परिषदेमधून कालच्या जाणवतं आहे. Agree with your team. It's the same thing here. I can tell you that when this is over, oil prices are going to go down very, very rapidly. So is inflation, so is everything else. पण एका गोष्टीबद्दल मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करायला पाहिजे की एवढ्या सगळ्या युद्धाच्या कठीण परिस्थितीमध्ये आणि इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावरती सातत्यानं ते पत्रकार परिषदा मात्र घेत आहेत.
सातत्यानं मीडियाशी बोलतायत. भले मीडियाला कधी कधी शिव्या देत आहेत, त्यांच्यावरती राग व्यक्त करतायत, त्यांना अशा पद्धतीचं वार्तांकन केल्याबद्दल काहीही टोमणे मारतायत, पण किमान ते सातत्यानं बोलत राहत आहेत. कधी व्हाईट हाऊसच्या हिरवळीत बोलतात, पत्रकार परिषदा घेतात, विमान प्रवासामध्ये त्यांना कोणी जाताना प्रश्न विचारतं, पण किमान उत्तरं देत आहेत. आपल्याकडं देशाचे पंतप्रधान कुठल्याच मुद्द्यावरती पत्रकार परिषद न घेणं आणि मीडियाशी बोलणं पसंतच करत नाही आहेत. त्या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांची इतक्या सगळ्या महत्त्वाच्या घटनेतली सातत्यानं होणारी वक्तव्य मात्र आपण थोडीशी वेगळी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुर्तास इथं थांबूयात. या युद्धाबद्दलचे अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवरनं तुम्हाला मिळत राहतीलच. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.